तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या 3 दिवसा अगोदर आपण काय करायला पाहिजे आणि पोलीस भरतीच्या दिवशी आपण काय घेऊन जायला पाहिजे याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तर मी अजिंक्य मर्त्या नेहमी टेक्निकल आणि खऱ्या गोष्टी सांगत राहतो. तर 3 दिवसा अगोदर तुम्ही जास्त स्प्रिंटा मारू नका. तुम्ही हलकी जॉगिंग करा आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग करा, स्टॅटिक स्ट्रेचिंग करा, जेणेकरून तुमच्या बॉडीला चांगला आराम मिळेल. आणि जड मसाज करू नका, जास्त जोरात मसाज करू नका, हलकी मसाज करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बॉडीला भरतीसाठी फायदा होईल. आणि तुम्ही ग्राउंडच्या दिवशी काय घेऊन जायला पाहिजे, तर तुमचं सकाळी 8ला किंवा 9ला ग्राउंड असेल, तर समजा तुमचं ग्राउंड आता तुम्हाला वाटतं की आता सुरू होणार आहे, तर सुरू होण्याच्या 30 ते 45 मिनिटं अगोदर अर्धी केळी खा, 4-5 मनुका खा. एकदम पोट जड होऊन देऊ नका. आणि जर तुमचं सकाळी तुम्हाला 10 वाजता ग्राउंडला बोलवलं आणि संध्याकाळी 6-7 वाजता होऊ शकते, कधी कधी टाइम पण लागतो, तर त्यावेळी काय करायला पाहिजे, आपण आपल्या बॅगेत खूप सारं खायला घेऊन जायला पाहिजे. म्हणजे खायला म्हणजे काय, फ्रुट्स आणि मनुका, बदाम, काजू वगैरे हेच पदार्थ घेऊन जायचे. आपण बाहेरचा कुठलाही पदार्थ घेऊन जायचा नाही. आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. पण पाणी कधी, आपला घसा सुकेपर्यंत पाणी आपण ठेवून द्यायचं नाही. आपलं पाणी घोट घोटने, सिप सिपने, थोडं थोडं पीत जायचं आहे. आणि आपलं जसं थोडं थोडं पोट खाली होईल तसं आपण पोटात अन्न खायला पाहिजे. एकदम खाऊन घ्यायचं नाही मित्रांनो. आपलं पोट खाली पण होऊन द्यायचं नाही आणि जड पण, आपलं पोट जड म्हणजे जास्त खाऊन घ्यायचं नाही. आणि 1 दिवसात ते 2-3 दिवसा अगोदर आपण हलका आहार करायचा आहे, जड आहार करायचा नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हाच व्हिडिओ आपल्यासाठी बनवला होता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.